सध्या सगळीकडे गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपण गॅसला वेगवेगळे पर्याय जे आहेत ते सध्या शोधत आहोत. तर मी तुमच्यासाठी एक मस्त असं एक प्रोडक्ट घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे कोळशावरचा कुकर. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, कोळशावरचा कुकर. त्याच्यासाठी ना तुम्हाला गॅसची गरज आहे ना विजेची गरज आहे. तर हा कुकर कशा पद्धतीचा आहे, तो कसा वापरायचा आहे, पूर्ण डिटेल जे आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच तो तुम्हाला कुठे भेटणार, त्याचे पूर्ण डिटेल्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला कळणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया, शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे पाहू शकता, हा जो तुम्हाला दिसतोय ना, तो हा आपला कोळशावरचा कुकर आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा दिसतो. त्याला इथे वर अशी कडी सुद्धा आहे. आपण हा उचलून कुठेही कॅरी करता येतो आपल्याला. हे बघा, हे जे आहे ते आतलं भांडं आहे आणि ही त्याची अशा पद्धतीची शेगडी आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल आतमध्ये अशा पद्धतीने शेगडी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो कोळसा जो आहे तो ठेवायचा आहे आणि हा कोळसा ठेवल्यानंतर ही शेगडी आपण ह्याच्यात ठेवायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, हे जे आहे ते खाली ह्याला होल दिलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल हे होल आहेत. ह्याच्यामुळे काय होतं की आपले हवा जी आहे ती ह्या कोळशांना लागते, वारं लागतं आणि त्यामुळे कोळसा जो आहे तो छान फुलतो आणि त्याचा धूर होत नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण कोळसा घालून हे अशा पद्धतीने शेगडी ह्याच्या आत जी आहे ती अशी ठेवून द्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये ना आता आपण कोळसा ठेवून घेऊयात आणि ह्याच्यात बसेल इतका आपल्याला हा कोळसा जो आहे तो घालायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा कोळसा ह्याच्यात घालून घेतलेला आहे. आता तुम्हाला आहे ना मी कोळसा फुलवण्याआधी आहे ना हा कुकर कशा पद्धतीचा आहे तो देखील दाखवते. आता हा आतलं जे भांडं आहे त्याचं हे झाकण आहे, हे बघा. आणि जसा आपला कुकर असतो ना सेम त्याच पद्धतीचा हा सुद्धा कुकर आहे. ह्याला 3 डबे तुम्हाला दिसत असतील. हे 3 डबे आहेत. असे 3 डबे आहेत. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही एका टायमाला वरण, भात, बटाटे वगैरे असे उकडू शकता. तर आता आपण आहे ना हे आधी कोळसा जो आहे तो फुलवून घेऊयात. हे बाजूला ठेवूयात. तर आता कोळसा फुलवण्यासाठी काही जास्त आपल्याला करावं लागत नाही. तर इथे मी ह्यातलाच एक कोळसा जो आहे तो घेतलेला आहे आणि हा आपण अशा पद्धतीने फुलवून घेऊयात. तर इथे तुम्ही गॅसवर सुद्धा फुलवू शकता. लगेच फुलला जातो, काही फारसा वेळ लागत नाही. आणि एकच जरा जरी फुलला ना ते तर पटकन त्याने दुसरे सुद्धा फुलतात. तर इथे हा कोळसा जो आहे तो आपण थोडासा फुलवून घेतलेला आहे आणि तो ह्या कोळशासोबत आपण ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे जे आहे ते आपण शेगडी ह्याच्यात ठेवून देऊयात. आता त्याच्या जागीने आहेत ना दुसरे कोळसे सुद्धा फुलत जातात. आता तोपर्यंत आपण इथे वरण भाताचा कुकर लावून घेऊया. तर इथे डाळ, तांदूळ, बटाटे सर्व आपण धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी भाताला थोडं मीठ टाकते, सोबतच डाळीला सुद्धा थोडंसं मीठ टाकते. डाळीमध्ये हिंग, थोडासा अगदी हिंग घालायचा, थोडीशी हळद
आणि काय होतं, वरणाला खूप छान चव लागते. बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपण, आणि त्यासोबतच हे जे भांडं आहे ना ह्याच्यात सुद्धा आपल्याला खाली पाणी घालायचं आहे. म्हणजे जसं आपण जो प्रेशर कुकर लावतो की नाही, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा कुकर लावायचा आहे. पाणी घातले, अगदी ग्लास 1.5 ग्लास पाणी. आता हे डबे जे आहेत ते आपल्याला ह्याच्यात ठेवून द्यायचे आहेत आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि आता हा कुकर जो आहे तो आपल्याला त्या शेगडीवर ठेवून द्यायचा आहे. तर इथे आपण कोळसा जो आहे तो फुलवून टाकलेला होता, तुम्हाला दिसत असेल इथे. तर एवढा फुलला तरी बास आहे, त्याला काय पूर्ण फुलवत बसण्याची गरज नाही. एक कोळसा फुलवायचा आणि ह्याच्यात ठेवायचा, त्याच्याने सगळे कोळसे जे आहेत ते हळूहळू फुलले जातात. आता आपल्याला हा कुकर जो आहे तो ह्याच्यावर अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. इथे आपला वरण भाताचा कुकर लावून झालेला आहे आणि तुम्ही पाहिलंच अगदी सोपी पद्धत आहे, अवघड असं काही नाही. जसं आपण आपला नेहमीचा कुकर जो आहे तो लावतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हा कुकर सुद्धा लावायचा आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक स्टेप जी आहे ती जास्तीची करायला लागते, ती म्हणजे कोळसा जो आहे तो आपल्याला ह्याच्यात फुलवावा लागतो. आणि तो पण जास्त नाही, एक कोळसा जो आहे तो तुम्ही थोडासा फुलवून ह्याच्यामध्ये ठेवलात ना की त्याच्या दगीने बाकीचे कोळसे आपोआप फुलले जातात, त्याला दुसरी काही मेहनत घेण्याची गरज नाही. आता हे आपण पाहिलं की हा कुकर कसा आहे आणि आपण तो कसा लावायचा हे पाहिलं, पण त्यासोबतच बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी आता सांगते. तर आता हा कुकर जो आहे तो आपण जरी लावलेला असेल तरी आपण तो सहज कॅरी करू शकतो. इथे बघू शकता, आता इथे मी लावलेला आहे आणि इथून उचलून जर मला दुसरीकडे ठेवायचा असेल तर तो मी सहज उचलून ठेवू शकते. तुम्ही अगदी खेडेगावात वगैरे जर राहत असाल ना, तर तुम्ही असा कुकर लावून शेतात जरी गेलात ना तरी तुम्हाला दुपारच्या वेळी अगदी गरम गरम वरण भात वगैरे खायला भेटतं. हा जो कुकर आहे की नाही त्याचा एक फायदा आहे की आपल्याला आहे ना, जसं आपण नेहमीचा कुकर लावल्यावर आपल्याला ते शिट्ट्या किती होत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तर ह्या कुकरला तसं काही नाही आहे, एकदा तुम्ही लावलात की तो त्याचं काम करतो आणि आपण आपलं काम करायचं आहे. ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देण्याची गरज नाही की 1 शिट्टी झाली 2 शिट्टी झाली, तो आपोआप होतो. आणि कोळसा विजला की हा कुकर सुद्धा थंड होतो, त्यामुळे अन्न कोणतंही करपण्याची सुद्धा ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची शक्यता नाहीये. पण एक फक्त आहे की आपण हा कोळशावरचा कुकर वापरतोय, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुकिंग जे आहे ते स्लो कुकिंग होतं. म्हणजे आपण जो रेग्युलर कुकर लावतो की नाही त्याच्यात कसं 3 शिट्ट्या झाल्या की आपलं सगळं अन्न तयार असतं, पण हा कुकर व्हायला कमीत कमी पाऊण तास जो आहे तो तुम्हाला द्यावा लागतो. पाऊण तासामध्ये तुमचं अन्न जे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं. पण जरी ह्याला वेळ लागत असला ना तरी ह्या लावून म्हणजे कुकर तुम्ही एकदा लावून बाकीची तुमची कामं जी आहेत ती करून ठेवू शकता. आणि त्याचा एक फायदा असा आहे की आपल्याला आहे ना, तुम्ही सिटीत जरी राहत असलात ना तरी तुम्ही हा फ्लॅटमध्ये वगैरे सुद्धा हा कुकर लावू शकता. आणि तुम्हाला जे अन्न खायला भेटणार आहे ना ते अगदीच आपण चुलीवर करतो की नाही त्याला कसं छान असा स्मोकी फ्लेवर येतो, त्याच पद्धतीचं जे अन्न आहे तुम्हाला ह्या कुकरमध्ये खायला भेटणार आहे. आणि स्लो कुकिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये जे जीवनसत्व वगैरे आहेत ना ते कुठे उडून जात नाहीत, त्या अन्नामध्येच राहतात आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा जो आहे तो भेटतो. आपण जरी हा कोळशावर कुकर जरी पेटवत असलो ना तरी कोणत्याही प्रकारचा धूर जो आहे तो ह्याचा होत नाही. त्यामुळे तुम्ही सिटीमध्ये फ्लॅटमध्ये सुद्धा हा कुकर लावू शकता. पूर्णपणे स्मोकलेस आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यासाठी ना तुम्हाला गॅसची गरज आहे ना विजेची गरज आहे. म्हणजे पर्यावरणाला पूरक असा हा पर्याय आहे. इथे कुकर आपला लावून झालेला आहे. आता हा कुकर मी बाजूला ठेवते आणि आपली दुसरी जी रेसिपीची तयारी आहे ती करून घेते. इथे साधारण तासभर झालेला आहे आणि आपला कुकर सुद्धा झालेला आहे. कुकर गरम आहे, आपण काढून घेऊया. आणि देऊ शकता कोळसा जो आहे तो पूर्ण विजलेला आहे. आता आपण
कुकर उघडून बघूयात. गरम आहे. गरमागरम वाफा येत आहेत अजून. इथे तुम्हाला बटाटा दाखवते बघा. व्यवस्थित शिजला गेलेला आहे बटाटा सुद्धा आपला. बघा भात, इथेही डाळ. हे बघा डाळ सुद्धा आपली व्यवस्थित शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला मस्तपैकी कोळशाच्या कुकर मधला वरण भात आणि बटाटा जो आहे तो झालेला आहे. बटाटा मस्त असा उकडलेला आहे आणि डाळ पण म्हणजे शक्यतो तुरीची डाळ जी आहे ती शिजायला वेळ लागते, पण तुम्ही बघू शकता ह्या कुकरमध्ये सुद्धा ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि आपला भात सुद्धा खूप छान पद्धतीने झालेला आहे. आता ह्या कुकरमध्ये मी आज तुम्हाला वरण भात आणि बटाटा उकडायचा कसा ते दाखवलेला आहे, पण फक्त एवढंच ह्या कुकरमध्ये होत नाही, तर अजून बरेच पदार्थ जे आहेत ह्या कुकरमध्ये आपण करू शकतो आणि ते आधी सुद्धा मी केलेले आहेत. कारण हा कुकर जो आहे तो मी बरेच वर्षापासून वापरते, त्यामुळे सांगते बरेचसे पदार्थ आपण ह्या कुकरमध्ये केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पण तरीही तुम्हाला जर अजून ह्या कुकर मधले वेगवेगळ्या रेसिपीज जर पाहायच्या असतील ना, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्हाला जर हा कोळशावरचा कुकर जर घ्यायचा असेल तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते आपल्या स्क्रीनवर दिसत असतील किंवा त्यासोबतच खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याचे पूर्ण ते जिथून मी हा कुकर घेतलेला आहे त्याचे पूर्ण डिटेल्स जे आहेत ते तिथे दिलेले आहेत. तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोळशावरचा कुकर जो आहे तो मागवू शकता. तर तुम्हाला हा कोळशावरचा कुकर जो आहे तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच खूप छान होतो. म्हणजे मी हे कुठलेही प्रमोशन करत नाहीये, मी हे स्वतः बरेच वर्षांपासून वापरते म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जेणेकरून ज्या पद्धतीने मला ह्याचा फायदा होतो, माझ्या गॅसची बचत होते, त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ह्याचा नक्कीच फायदा होईल.